shield of India. नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे दक्षिण आशियातील सर्वात मोठे वैमानिक संकुल। या संकुलात हेलिकॉप्टर, विमाने आणि अभियांत्रिकी उपकरणांचे उत्पादन, देखभाल, प्रदर्शन आणि विकास यांचा समावेश असलेले व देशाच्या संरक्षण विभागासाठी केलेल्या कार्यामुळे बंगळूरमधील पर्यटकांसाठी आवर्जून भेट देण्याचे ठिकाण हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड एरोस्पेस संग्रहालय पाहण्यासाठी। मंडळी, आता आपण आलो आहोत बेंगलोरमधील मराठहल्ली या ठिकाणी ओल्ड एअरपोर्ट मार्गावरील हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेडच्या वारसा केंद्र व एरोस्पेस संग्रहालयाजवळ। संग्रहालय पाहण्यासाठी प्रौढांना 120 रुपये, 16 ते 17 वयोगटातील मुलांना 50 रुपये, 3 वर्षापर्यंतच्या मुलांना फ्री आहे। संग्रहालयाची वेळ सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत असून तिकीट खिडकी 4:30लाच बंद केली जाते। संग्रहालयात इंडोर दालनात भारतीय विमानचालन क्षेत्राचा इतिहास, विमान इंजिनाचे कार्य, कंपनीच्या प्रगतीचा आलेख यांची प्रदर्शने दाखवली जातात। तसेच संग्रहालयाच्या बाहेरील प्रांगणात विविध प्रकारच्या लढाऊ विमानांचे व हेलिकॉप्टरचे प्रत्यक्ष मॉडेल आपल्याला पाहावयास मिळतात। प्रवेशद्वारातून आत शिरताच उजव्या बाजूला हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेडचे जनक वालचंद हीराचंद व डाव्या बाजूला कंपनीच्या उभारणीसाठी महत्त्वाचे योगदान दिलेले म्हैसूरचे राजे जयाचामराजेंद्र यांचा अर्धपुतळा आपल्याला दिसतो। संग्रहालयाच्या बाहेरील भागात मारुत, MiG-21 जेट, वैमानिक रहित लक्ष्य, किरण यासारख्या लढाऊ विमानांचे व हेलिकॉप्टरचे प्रत्यक्ष मॉडेल आपल्याला पाहावयास मिळतात। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडची स्थापना 23 डिसेंबर 1940 रोजी बंगळूर येथे उद्योगपती वालचंद हीराचंद यांनी म्हैसूरचे महाराजा जयचामराजा वाडियार यांच्या सहकार्याने केली। म्हैसूरच्या राजांनी 700 एकर जमीन व 25 लाख रुपये कंपनी उभारणीसाठी दिले। तेवीस डिसेंबर 1940 रोजी वालचंद हीराचंद यांनी हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड म्हणून स्थापित केलेली ही कंपनी जगातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या एरोस्पेस आणि संरक्षण उत्पादकांपैकी एक असून 1942 मध्ये भारतीय हवाई दलासाठी हार्लो PC-5, कर्टिस P-36 हॉक आणि हल्टी A-31 वेजेन्सच्या परवान्याकृत उत्पादनासह विमान निर्मिती सुरू केली। कंपनीने 1957 मध्ये ब्रिस्टल सिडले ऑफियर्स इंजिनच्या परवान्याकृत उत्पादनासह जेट इंजिनची निर्मिती सुरू केली। 1 ऑक्टोबर 1964 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड म्हणून तिची स्थापना झाली। च्या दशकाच्या उत्तरार्धात HALने तयार केलेले HF-24 मारुत हे लढाऊ बॉम्बर विमान भारतात बनविलेले पहिले स्वदेशी लढाऊ विमान होते। 1980च्या दशकापासून HAL MiG-21, MiG-27, सॅपेकॅट जग्वार, HS-748, डॉनियर 228 आणि सुखोई Su-30 MKI यासारख्या विविध परदेशी विमानांच्या परवान्याकृत उत्पादनात गुंतलेली आहे। ही कंपनी HAL तेजस लढाऊ विमान आणि HJT-16 किरण प्रशिक्षण विमानासह स्वदेशी उत्पादनात गुंतलेली असून चेतक, चित्ता, ध्रुव, रुद्र, प्रचंड आणि लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर्स यासारखी विविध हेलिकॉप्टर विकसित केली आहेत।
लढाऊ विमानांच्या मॉडेलबरोबरच HALने विकसित केलेले हे मेट्रोलॉजिकल रडार भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने विकसित केलेली PSLV रॉकेटची प्रतिकृती या जागेत ठेवण्यात आली आहे. याच परिसरात असलेले हे छोटेसे गिफ्ट शॉप. या शॉपमध्ये लढाऊ विमानांची छोटी मॉडेल्स विक्रीस ठेवण्यात आलेली आहे. येथील आठवण म्हणून आम्ही देखील एक छोटे मॉडेल या ठिकाणी खरेदी केले. या संग्रहालय परिसरात छानसं गार्डन असून फिरून दमल्यानंतर गार्डनच्या कॉर्नरलाच असलेल्या कठड्यावर उंच झाडावरच्या सावळीत थोडा वेळ आपण विश्रांती घेऊ शकतो. मंडळी, क्षणभर विश्रांती. पर्यटकांसोबत आलेल्या लहान मुलांसाठी इथे छोटीशी बाग देखील आहे. त्यामध्ये विमानाचे आकार असलेल्या घसरगुंडी आणि पाळणे आहेत. बाह्य संग्रहालयाबरोबरच 10 एप्रिल 2026 रोजी नूतनीकरण करण्यात आलेल्या 3 बंदिस्त दालनातील संग्रहालय आपण आता पाहणार आहोत. विंग्स ऑफ लिगसी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संग्रहालयातील पहिल्या दालनात HALचे जनक वालचंद हीराचंद्र व म्हैसूरचे राजे जयाचामराजेंद्र यांचा या कंपनी उभारणीचा इतिहास आपल्याला पाहता येतो. दुसऱ्या दालनात 1940च्या दशकापासून ते आजतागायत भारतीय विमान वाहतूक उद्योगाने केलेल्या प्रगतीची दुर्मिळ छायाचित्रे व प्रत्येक दशकात HALने विकसित केलेली विमाने, हेलिकॉप्टर्स आणि घेतलेले महत्त्वाचे टप्पे कालक्रमानुसार मांडण्यात आलेले आपण पाहतो. भारतीय लष्कराने आणि वायुदलाने वापरलेल्या विविध प्रकारच्या ऐतिहासिक विमानांचा हुबेहूब छोट्या प्रतिकृती देखील पाहण्यासाठी ठेवल्या आहेत. या दालनातील पर्यटकांचं आकर्षण जमिनीवर केलेल्या धावपट्टीवरील फुटबॉलवर उभे राहून आपल्या डोक्यावरील आकाशासारख्या दिसणाऱ्या डिजिटल पडद्यावरून 3D डायमेन्शनमध्ये डोक्यावरून जाणारी लढाऊ विमाने म्हणजे अविस्मरणीय अनुभव. तिसऱ्या दालनात HAL कंपनीचे भारतीय संरक्षण दलात सध्या कार्यरत असलेल्या लढाऊ विमानांची आणि हेलिकॉप्टरची लहान मॉडेल असून डिजिटल स्क्रीनवर HAL कारखान्यातील विमान जोडणीचे व कामकाजाचे दृश्य आपल्याला पाहायला मिळते. HAL कंपनीचा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील सहभागाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. याच दालनात छोट्याशा थिएटरमध्ये 5 ते 6 मिनिटाचा एक शो देखील आपल्याला पाहता येईल. यामध्ये आपल्या भारतीय विमानांनी युद्धात केलेल्या अतुलनीय पराक्रमाची झलक आपल्याला दिसते. HAL, the Shield of India.
पुढील दालनात विविध प्रकारच्या इंजिनाचे मॉडेल्स आणि त्यांचे भाग ठेवण्यात आले असून यामध्ये टर्बोजेट, टर्बोप्रॉप आणि हेलिकॉप्टर इंजिनचा क्रॉस सेक्शनल भाग म्हणजेच इंजिनच्या आतील भागातली रचना आपल्याला पाहता येते. या दालनात भारताच्या विमान निर्मिती क्षेत्रातील दिग्गज शास्त्रज्ञ आणि वैमानिकांचे व अवकाश क्षेत्रात काम केलेल्या भारतीय महिला यांचे योगदान यांची माहिती आपल्याला पाहता येते व हेडफोन लावून आपल्याला ऐकता देखील येते. शेवटच्या दालनात HAL कंपनीला मिळालेले पुरस्कार, मानचिन्ह व ते प्रदान करतानाचे फोटो लावण्यात आले असून ही सर्व दालने हॉल ऑफ फेम म्हणून ओळखली जातात. भारत सरकारने HALच्या उत्कृष्ट कामगिरी कठोर निकषमुळे 12 ऑक्टोबर 2024 रोजी संरक्षण क्षेत्रातील या कंपनीला महारत्न दर्जा देण्याची घोषणा केली. विंग्स ऑफ टुमारो या दालनात लहान मुलांसाठी डिजिटल गेम्स आहेत. यामध्ये मोठ्या स्क्रीनसमोर उभे राहून स्क्रीनवर दिसणाऱ्या लढाऊ विमानाला आपल्या हाताच्या हालचालीने कंट्रोल करून त्याचा आनंद मुलांना घेता येतो. विमान उड्डाणाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी तिथे लहान मुलांसाठी सिम्युलेटर देखील बसवण्यात आलेले आहे. विंग्स ऑफ भारत हे संग्रहालयाचे प्रमुख आकर्षण असून हँगरसारख्या जागेत उभारण्यात आलेल्या या दालनात भारताच्या आणि विशेषतः HALच्या राष्ट्रीय योगदानाचा गौरव करणारा एक भव्य आणि मल्टीसेन्सरी शो दाखवला जातो. यामध्ये HALच्या स्थापनेपासूनचा इतिहास आपल्याला पाहता येतो. Baroda declined. Gwalior hesitated. Bhavnagar fell silent. And then, unexpectedly, Mysore spoke. Guided by silence, I smiled. The Maharaja of Mysore offered belief. Ecuador, I took my first official. The world was at war. Skies became battlefields. Time was no longer a luxury. मंडळी, हे फक्त पर्यटन स्थळ नाही तर एक प्रेरणास्थळ आहे. वैमानिक क्षेत्रात मोठे योगदान दिल्यानंतर HALची ही प्रचंड प्रगती या संग्रहालयाच्या माध्यमातून पाहणे खरोखरच प्रेरणादायी आहे व प्रत्येक भारतीयांचा अभिमान आहे.
we created an HF-24 model transonic strike fighter designed for tropical conditions, rugged runways, and combat survivability. The powerful Kiran jet trainer bridged propellers and fighters. It did not make headlines. It made generations of Indian Air Force pilots. तर मंडळी, भारतीय संरक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या या बेंगलोरमधील हिंदुस्तान एरोनॉटिक एरोस्पेस संग्रहालयाला आपण एकदा तरी आवर्जून भेट द्या.